बातमी पुणे बलात्कार प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग आलेला आहे। शिरूर तालुक्यातील गुणाट गावात ड्रोन कॅमेऱ्यामधून शोध सुरू असताना आता श्वान पथक शोध मोहिमेमध्ये सामील झालेला आहे। ऊस शेतामध्ये श्वान पथकाकडूनही तपासणी सुरू आहे। ज्या ऊसाच्या शेतामध्ये तो आरोपी गेला होता त्या शेतामध्ये श्वान पथकाकडून सुद्धा तपासणी सुरू असल्याची माहिती समोर येते। 3 तासांपासून गुणाट गावच्या शेत शिवारात दत्ता गाडेची शोध मोहीम सुरू आहे। दत्ता गाडेला शोधलं जात आहे। 2 पोलीस पथकं त्याचबरोबर 2 ड्रोन पथकं आणि डॉग स्क्वॉड तपासामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे आता दत्ता गाडे याच्या शोध मागावर असलेले जे पथकं आहेत ते अधिक तीव्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही जी शोध मोहीम आहे ती अधिक तीव्र झालेली आहे, पण हा आरोपी नेमका कधी सापडणार असा सवाल आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन तोडकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहे। सचिन, काय सांगाल? आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पथकं दाखल झालेली आहे, पण आरोपी नेमका कुठे आहे असा सवाल अजूनही कायम आहे। खरं तर पुणे बलात्कारातील आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावातला आहे आणि हे दुष्कृत्य केल्यानंतर आरोपी त्याच्या गावामध्ये आला होता। काही काळ तो गावात थांबला होता, नंतर फरार झाला होता। मात्र तो तेथील ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत। 2 पोलिसांची पथकं तिथे शोध घेत आहेत। 2 एकर ऊसाची शेती आहे, ज्या ऊसाच्या शेतीमध्ये आरोपी लपल्याची माहिती कळते। 2 पोलीस पथकं आहेत, 2 ड्रोन सुद्धा लावलेले आहेत आणि आता पुणे पोलिसांचं श्वान पथक या ठिकाणी दाखल झालंय। खरं तर ऊसाची शेती आहे, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस असल्यामुळे बिबट्याचाही मोठी इथे दहशत आहे। बिबट्याची दहशत असल्यामुळे कुठेतरी ऊसात घुसून तपास करता येत नाहीये। त्या धर्तीवरती ऊसाच्या दोनही बाजूनी पोलीस पथकं तैनात आहेत। ड्रोन ऊसाच्या शेतीवरती गिरट्या घालतायत आणि आता पुणे पोलिसांचं श्वान पथक जे आहे तेही ऊसामध्ये सोडण्यात आलंय आणि अशा पद्धतीने या आरोपीचा कसून शोध घेतला जातोय। आरोपी ऊसात असल्याची माहिती खबऱ्याकडनं पोलिसांना मिळाली आहे। मात्र एवढा गेले 3 तासापासून ही शोध मोहीम सुरू असताना अजून आरोपीचा काही मागूस लागलेला नाहीये। श्वान पथक आहे, ड्रोन पथक आहे। पाहूयात पुढे काय होईल। आपण या सर्व बाबींची माहिती घेत आहोत। निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघू शकतो। याच ऊसाच्या शेतीमध्ये तो आरोपी लपला होता अशी माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर मागील 3 तासांपासून त्याचा शोध घेतला जातोय, मात्र अजूनही आरोपी सापडलेला नाही। तर अनेक पथकांकडून पुण्यातील बलात्कार प्रकरणाच्या आरोपीचा शोध घेतला जातोय, त्यामुळे आता तरी तो आरोपी सापडतो का ते बघावं लागेल। याचा आपण आढावा घेत राहणार आहोत, फॉलोअप घेत राहणार आहोत आणि पुढच्या बुलेटिनसाठी तुमच्या सोबत असेल माझी सहकारी श्वेता। बिलकुल फरा, आणि यानंतरच्या बुलेटिनमध्ये सुद्धा याच सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट आपण घेत राहू। सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। राज्य परिवहनच्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश, तर महिलांना सुरक्षा देण्यासंदर्भात उपाययोजनांवर भर देणार असल्याची सरनाईकांची माहिती। सर्व एसटी आगारातील भंगार वाहनं हटवण्याचा निर्णय। नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील, स्वारगेट अत्याचार प्रकरणावर उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरीही गय करणार नाही, शिंदेंचा इशारा। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचं शेवटचं फोन लोकेशन गुणाट गावात। तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी स्वारगेटवरून गावी गेला। 2 दिवस उलटूनही आरोपीचा पोलिसांना गुंगारा। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे शिरूरचे आमदार माऊली कटकेचा कार्यकर्ता म्हणून मिरवायचा। कटकेंसोबतचे दत्ता गाडेचे अनेक फोटो समोर। स्वारगेटमधील आंदोलनामुळे उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंना शाबासकीची थाप। अन्याय होईल तिथे असेच पेटून उठा, उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन। पुण्यातली घटना ही दिल्लीतल्या निर्भयासारखी, घटनेवरून संजय राऊतांचा संताप। अत्याचार झाल्यावर ऍक्शन मोडवर येता का असं म्हणत गृह खात्यावर डागली तोफ। स्वारगेट स्थानकात घटना घडली तेव्हा यंत्रणा काय करत होती, विजय वडेट्टीवारांचा सवाल। शासन फक्त कारवाई करू अशा थापा मारत असल्याचं म्हणत टीका। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे पक्षाला दे धक्का, हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिंडसेकरांचा शिवसेनेत पक्षप्रवेश। प्रशांत कोरटकर इंदोरला पळाला, मित्रासोबत नागपुरातून कारने इंदोरला गेल्याची सूत्रांची माहिती। अहिल्यानगरमध्ये 12वीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, नायब तहसीलदारच पुरवत होता कॉपी। पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडीतली घटना।
आणि चल हल्लाबोल चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाची नोटीस, ढसाळ यांच्या कविता काढल्या तरच परवानगी देऊ, सेन्सॉर बोर्डाचा अजब फतवा. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 3 वाजतायत. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी. पुणे बलात्कार प्रकरणाच्या तपासाला अधिकच वेग आलेला आहे. शिरूर तालुक्यातील गुनाट या गावामध्ये ड्रोन कॅमेऱ्यातून सुद्धा आता शोध सुरू आहे. त्यात आता श्वान पथक सुद्धा शोध मोहिमेमध्ये सामील झालंय. उसाच्या शेतामध्ये श्वान पथकाकडून तपासणी सुरू झाली आहे. गेल्या 3 तासांपासून गुनाट गावच्या या शेत शिवारात दत्ता गाडेचा शोध सुरू आहे. त्यात 2 पोलीस पथकं आहेत, 2 ड्रोन पथकं आहेत आणि डॉग स्क्वॉड सुद्धा आता सहभागी झालंय. स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी आहे दत्ता गाडे. त्याचं शेवटचं फोन लोकेशन हे शिरूरमधल्याच या गुनाट गावामध्ये आढळल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय आणि गुन्हा केल्यानंतर हा आरोपी स्वारगेटवरनं थेट त्याच्या गावी आला होता. त्यानंतर तो नेमका कुठे गायब झाला हे पोलिसांना सापडलेलं नाही. त्यामुळे शिरूरमध्ये पोलिसांकडनं ड्रोन इमेजिंग सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा शिरूरमधल्या उसाच्या शेतात लपला असल्याची शंका आहे आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडनं त्याचा शोध सुरू आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा त्याचा सख्खा भाऊ, हे दोघे एकसारखेच दिसतात आणि घटना घडल्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून आरोपी गाडेचा फोन बंद आहे. त्या पद्धतीने पुणे पोलिसांतर्फे ड्रोनद्वारे त्याचा शोध घेणं चालू आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्या गुप्त बातमीदारामार्फत तसेच स्थानिक कॉन्टॅक्ट मार्फत त्याचा शोध घेत आहोत. असं संयुक्तपणे कारवाई चालू आहे. पुणे पोलिसांची किती पथके तैनात आहेत? आपली शिरूर पोलिसांची किती पथके आहेत? आपले आता डिव्हिजनचे DSP साहेबांनी आता सकाळी मीटिंग घेतली. त्यावेळी तिन्ही पोलीस स्टेशनला त्याबाबत सूचना केलेल्या आहेत DB पथकांना शोध घेण्यासाठी. तसं ते 3 पथकं कार्यरत आहेत आणि तसं आम्ही पर्सनली लक्ष देऊन शोध घेत आहोत. काही चौकशी चालू आहे, अजून काही त्यांच्याकडून माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांची काही चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडूनच चौकशी चालू आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियाकडे चौकशी केली नाहीये शिरूरकडून. आपण बाहेरच्या लेवललाच आपण चौकशी करत आहोत. काल तो घरी आला होता, वास्तव्य केलं 5 वाजेपर्यंत गावात असल्याची सुद्धा माहिती कळते. गावकऱ्यांकडून माहिती कळते. शक्यता आहे. त्याला जेव्हा टीम आली त्याला कळालं, त्यानंतरच तो फरार झाला. तोपर्यंत तो गावात असण्याची शक्यता आहे. किती वाजेपर्यंत? टायमिंग नक्की नाही सांगता येत नाही. आता आपण जे काही पथकं आहेत ती कुठे कुठे रवाना केली आहेत किंवा स्थानिक पातळीवर चौकशी? पथकं आपले त्या परिसरामध्येच रवाना केलेले आहेत आणि स्थानिक पातळीवर आपण जे आहेत आपले मदतगार त्यांच्याकडून माहिती घेत आहोत. आता पाहतोय आपण की दत्तात्रय गाडे हा जो आरोपी आहे स्वारगेटच्या प्रकरणामधला तो फरार आहे. आपण कशा पद्धतीने त्याचा तपास करतोय? आम्ही गुन्हाड गावामध्ये सुद्धा जाऊन आलो, तिथे आसपासच लपल्याची काही माहिती. तर स्वारगेट रेप प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे फोटो शिरूरच्या दोन्ही म्हणजेच आजी माजी आमदाराच्या फ्लेक्सवरती सुद्धा आढळून आले. त्यामुळे आता या दोघांमध्ये सुतुमेमे सुरू झाली. हा आरोपी नेमका कुणाच्या नियोजनातून भाविकांना उज्जैन यात्रा घडवायचा